नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं भारत सेना यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की बँककडून कोणकोणते फॅसिलिटी देण्यात आलेले आहे बँकांकडून, जेणेकरून जर तुम्ही कर्ज घेसाल तर तुम्हाला 7 लाखापर्यंत फायदा होईल। मित्रांनो, 7 लाखापर्यंत तुमचा जो व्याज आहे बँकेचा, तो व्याज तुमच्यापर्यंत लागणार नाही। आणि हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे आणि यूट्यूबवरती हा पहिला व्हिडिओ आहे मित्रांनो, ज्याच्यावरती एवढी खरी माहिती सांगितल्या जाते। हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आणि मित्रांनो, सरकारी योजनांसाठी भारत सेना यूट्यूब चॅनलला आता सबस्क्राईब करून घ्या, कारण आपल्या यूट्यूब चॅनलवरती सरकारी योजनांची माहिती सांगितली जाते। जर तुम्हालासुद्धा गव्हर्नमेंटच्या स्कीम्स आणि सरकारी योजनांची माहिती हवी असेल तर तुम्ही आता चॅनलला सबस्क्राईब करून टाका, घंटी ऑन करा आणि व्हिडिओला लाईक करून टाका, जेणेकरून कुठलीही सरकारची योजना आली तर तुमच्यापर्यंत त्याची माहिती पोहोचेल। तर मित्रांनो बघा, बँकेत तुम्ही गृह कर्ज घेता, घर बांधण्यासाठी कर्ज घेता मित्रांनो, तर सर्व लोक बँकेत जाऊन साध्या पारंपरिक पद्धतीने कर्ज घेत असतात आणि त्यांच्यावर व्याज लागत असतो। परंतु आता मी तुम्हाला काही युक्त्या सांगणार आहे, काही मार्ग सांगणार आहे, काही नवीन नियम सांगणार आहे, ज्याचा वापर करून तुमच्यावरती कमीत कमी कर्ज या ठिकाणी लागेल। ठीक आहे, तर मित्रांनो चला बघा हा व्हिडिओ शेवटपर्यंत। मित्र हो, पुरुषांना प्रत्येक क्षेत्रात महिलांच्या तुलनेत कमी आरक्षण असते। प्रत्येक क्षेत्रामध्ये महिलांना प्रत्येक क्षेत्रात आरक्षण असते व डिमांड असते। तर एक नवीन शासनाच्या अंतर्गत एक नवीन नियम राबवण्यात येत आहे की महिला आणि पुरुष म्हणजेच पती आणि पत्नी दोघांनी मिळून जर गृह कर्ज घेतलं तर खूप मोठ्या प्रमाणात त्याच्यावरती कमी व्याज लागते, खूप मोठ्या प्रमाणात त्याच्यावर सूट मिळते, खूप मोठ्या प्रमाणात फायदा त्या ठिकाणी होतो। तर मी तुम्हाला हेच रिक्वेस्ट करेल की तुम्हाला जर कर्ज घ्यायचं असेल तर पती आणि पत्नी दोघांनी मिळून तुम्ही गृह कर्ज काढा, तुमच्यावर अतिशय कमी प्रमाणात व्याजदर लागू होईल आणि खूप मोठ्या प्रमाणात तुमचा त्या ठिकाणी फायदा होईल। ठीक आहे, तर मित्रांनो निश्चितच तुम्ही या ठिकाणी पती आणि पत्नी मिळून दोघांनी मिळून गृह कर्ज काढून तुमचा फायदा करून त्या ठिकाणी घेऊ शकता। पती पत्नी दोघांनी मिळून जर गृह कर्ज घेतलं तर खूप कमी प्रमाणात व्याज लागतो, त्याचबरोबर खूप मोठ्या प्रमाणात फायदा तुमच्या ठिकाणी होतो मित्रांनो। तर अशा प्रकारचा हा अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ होता। आशा करतो तुम्हाला मी सांगितलेली माहिती समजली असेल, माहिती आवडली असेल। मित्रांनो, अशाच प्रकारचे मी सरकारी योजनांचे महत्त्वाचे व्हिडिओ टाकत असतो। तुम्हाला ते आवडलं असेल तर तुम्ही चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून अशाच प्रकारची महत्त्वाची माहिती, अशाच प्रकारच्या सरकारी योजनांची माहिती तुम्हाला या ठिकाणी भेटली पाहिजे। चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना जय हिंद, जय महाराष्ट्र। मित्रांनो, जास्त पाणी प्या, उन्हात फिरू नका, कॅप घाला, दुपारी थोडा आराम करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईक करायला विसरू नका। त्याचबरोबर आपलं चॅनल ओपन करून तुम्ही बघू शकता इतरसुद्धा महत्त्वाचे व्हिडिओ बनवलेले आहेत। तुम्ही शेतकरी असाल, तुम्ही बेरोजगार असाल, तुम्ही महिला असाल, तुम्ही वृद्ध असाल, प्रत्येक माणसासाठी आपलं चॅनल हे मूलभूत गरज भागवणारं चॅनल आहे। सरकारी योजनांचं एकमेव ठिकाण आहे, महाराष्ट्रातील नंबर 1 क्रमांकाचं यूट्यूब चॅनल आहे। तर मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ व्हॉट्सअपवरती तुमच्या बंधू भगिनींना, मित्रांना व्हॉट्सअपच्या ग्रुपवर शेअर करा। आणि निश्चितच जर बँकेतून कर्ज घ्यायचं असलं, कुठलीही बँक असो त्या बँकेतून माहिती घेऊन अशा प्रकारे पती पत्नी मिळून गृह कर्ज घेतल्यास तुमचा निश्चितच फायदा होईल। आणि ही माहिती तुम्हाला जर आवडली असेल तर तुम्ही कमेंट करून प्रतिक्रिया देऊ शकता, व्हिडिओला लाईक करू शकता। सर्वांना जय हिंद, जय महाराष्ट्र। मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन अनुदानासह।